अरे वा, चक्क भर पावसात डांबरीकरण. उपअभियंता नळगिरे यांची प्रमुख देखरेख. कंत्राटदारासोबत हितसंबंध जोपासत असल्याची चर्चा. कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे साहेब हे कितपत योग्य आहे? जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष देणार का? वर्धा शहरातील बहुचर्चित विषय ठरलेला आचार्य विनोबा भावे पुलाचे काम लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील आश्वासनानंतर कुठेतरी सध्याच्या घडीला अंतिम चरणात पोहोचल्याचे दिसून येत आहे. या उड्डाणपुलाचे काम गेल्या बरेच वर्षापासून खोळंबले होते व त्याकरिता वर्धेतील बऱ्याचशा पुढाकारांनी उठाठाव केली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे या कामात दिरंगाई झाल्याची चर्चा वर्धा शहरात सर्वत्र सुरूच आहे. अखेर 2025च्या शुभमुहूर्तावर या पुलाचे काम पूर्णपणे संपण्याची अपेक्षा शहरातील नागरिकांकडून वर्तवल्या जात आहे. अशातच आता मात्र या पुलावरील डांबरीकरणाची काम चक्क भर पावसात सुरू असून त्या कामावर उपअभियंता नळगिरे यांचे प्रमुख देखरेख असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सदर काम अहमदनगर येथील एजी शेख नामक कंत्राटदाराचे असून ना त्याच्याकडे RMC प्लांट आहे व नाही हॉट मिक्स प्लांट. मग त्यांना कंत्राट मिळाले कसे हे रहस्य मात्र अद्यापही कायम आहे. कदाचित बांधकाम विभागातील काही अधिकारी हितसंबंध तर जोपासत नाही ना. सन 2025 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. मग त्यामुळे तर माया गोळा करण्याकरिता या प्रकाराचे काम केले जात नाही ना, असा प्रश्न निर्माण होतोय. कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे साहेब हे डांबरीकरण खरंच टिकणार आहे का? या अशा निकृष्ट कामाचे देयक तुम्हीच अदा करणार आहे का? वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री या प्रकरणाकडे लक्ष देतील का, असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहे. जनसंग्राम न्यूज, वर्धा.